काय परिस्थिती झाली बाळू सुभाषराव, नदीची, पाण्याची, मोटराची. अवश्य आता ताबा म्हणून तरी परिस्थिती कळाली तुम्हाला. मोटर टाकली काय का तुम्ही एक माणसं आहे भाऊ. कधी तर राहणार यायचं म्हणजे अशी अवस्था होती. मी पडलो नाही. पण इथं फाउंडेशन बिउंडेशन करून घ्यायची. नदी काय आपली काय फाउंडेशन विहिरीचं येत आहे. काय नमस्कार संजू शेठ. कसं काय साडेसातीचा फेरा इकडे. हे सगळं हात भरला का नाही बघा बरं. नीट काढ नीट काढ. अरे शेतकऱ्याचा हात भरणारच की. कोण शेतकरी तुम्ही? काँग्रेसवालं. विषय काय की माझ्या मोटरीचा प्रॉब्लेम झालाय. मग योगायोगाने तुम्ही इथं दिसला. मग आम्ही काय वायरमॅन आहे का मोटर दुरुस्त करणार दिसलं इकडे आलाय. मेंबर ऐकून तरी घ्या. काय ऐकून का हो पाटील? ऐकून घ्यायला काय हरकत आहे बरं तुमचं? कशाला सांगता असल्या गाना काय मागायचं असल्यावर मदतीची सहकार्याची जर अपेक्षा ठेवायची असेल ना, माणसांना नीट बोललं पाहिजे. भले विरोधक का असं. आणि नम्रतेने बोललं पाहिजे. हा तो परग्रहावून आला होय. पण आपण तर सुभाषराव असल्याला बोलतच नाही. कारण दोन्ही उंडकी लागली कोणाला समजून सांगा. बघत बसायचं. हो शाणे. उंडक कोण? अरे उंडक कोणाला म्हणतात? मुद्द्याचं बोला. आमच्या माघार रे बाबा. मुद्द्याचं बोला. मुद्द्याचं विषय काय पाटील, हा 2 दिवस मला जर संजूनी मोटरचं सहकार्य केलं, हा मी तर 2 दिवसांनी आणणारच आहे. त्यात काय विषय नाही. तर बरं होईल. तुमचं बी जाऊन झाले. इतका गुडघ्या इतक्या पाण्यात ना आलोय. रान डाबा डाबा करते तुमचं. तर 2 दिवस आम्हाला फक्त पुढं पाईपला पाईप आमची जॉईंट करतो आणि तुमची मोटर द्या फक्त. नाही, काय झालं संजय शेट ऐकून घ्या तुम्ही. रामबाचा ऊस आहे का नाही शेवटची घटका मोजायला लागलाय. हा फक्त एका पाण्याची गरज आहे का सुभाषराव? फक्त एका पाणी पहिले पडलं राव. एकदा जायला कारखान्याला समजून नाही. तसाच का जळाला पहिल्या काडी पिटीला पैसे मी लका 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 लका. तुम्ही उज्जाळा निघाला आमचा. काय नाही बाळू. गाना मोटर आली की पहिले इथे टाक. इथं नाही. इकडे 200 फुटापर्यंत मीच आहे आणि इकडे 200 फुटापर्यंत टाकायचं नाही. अरे पण ही नदी कोणाच्या बापाची नाही. पाणी बी कोणाच्या बापाचं नाही. पाटील ही हद्दी कोणी केली? पाटील काय नदी नाही माझ्या बापाची. पण त्याच्या वरचं वावर जर मी खात घेतलं ते आहे ना माझ्या बापाचं. वाळू तस्कर, हा. पाणी चोर, हा. मोटर उचल. हा. आम्हाला तुमची उपमा काढायला लावू नका. तुमच्या कोणाच्या बापाचं नाही. महसूलची नदी मग मी इथं मोटर टाकणार उपासणार. नदी महसूलची असली वर्ण पाईपल्या माझ्या वावराकडे ऐका दोघं संगण पाणी पाहिजे. मी बोलतो गोड बोलतो. काय माहितीये का दोघांनी मोटर टाका. दोघांची रानं भिजली पाहिजे ती. कशाला वाद घालता गावातली गावात? अध्यक्ष तुम्ही त्यांची बाजू घेऊन आमच्या इथं नका हे करायला हो तिकडे. सुभाषराव सांगताय कुणाला? नाही, कुत्र्याच्या शेपटाला सरळ करायला जाताय काय तुम्ही? संजय बर का संजय पाणी कोणाच्या हक्काचे हे पाण्यावर सर्वांचा अधिकार आहे. बरोबर दोघांनी शेजारी एकामेकाला सहकार्य केलं. दोघांची बी शेती फुलांना पाटील पाणी कमी पडायला लागलं. होऊ दे बरं रामभाऊ कधी तुमच्याकडे येत नाही पाण्याबद्दल. पण शेवटची घटका ऊस मोजायला लागलाय म्हणून नाव येतं ती शेवटची घटका. काय राहिले का त्याला चेअरमन मला काय करायचं त्याचं? वाद तुमच्याशी नाही. हो का? वाद तुमच्याशी नाही. हे तर तुमचं आणि माझं होईल. बाळासाहेब खोरं पण आहे. हे तर खड्डा घेऊन वाळू आणि अक्षरशः समाधी रचना आहे. काय हातात मागण्यावरती देवे मी सांगतो मी सुभाष वगैरे येऊन ह्यांची मोटर आहे ना आकड्यावर चालती.
भिजवून घेतो बोलायला का तुम्ही बर बर आमचा आकडा आहे आपल्या घरादारात आकडं सगळीकडे बायकोच्या आपल्याबद्दल काय बोलायचं नाही नदीवरच्या सगळ्यात मोठे आकड्यावर चालते त्या. घरची कनेक्शन तुमची आकड्यावर बरं रामभाऊ अरे बाळासाहेब, चोरांनो त्या बॉम्बा कर नका अरे संजू शेठ आकडा म्हणतो सगळ्या नदीवरच्या मोटारी आकड्यावरच आहेत. मग काय होतंय? नाही काय होतंय आणि म्हणजे? ते पुढाऱ्यांनी केले आकडे चालू मग काय होत नाही ना हो थांबा मेंबर मी पर्याय काढतो रामभाऊ आपण काय करू बाळासाहेब दुसरीकडे कुठेतरी खड्डा बघू यांच्या रामभाऊच्या मोठा दुसरीकडे नाही मोठा घेऊ मोठा खड्डा कोणाच्या बापाचा नाही मोठा घेऊ पण हितच हेर खांदेन पण हितच कोणाच्या बापाचं नाही सांगायची गरज नाही मला हितच काय वावरात खान की हित आलाय हिर खांदायला ए नीट बोल तुला सांगतोय नदी कोणाच्या बापाची नाही शासनाचे आहे आणि शासन रामभाऊचं आहे अरे शासनाचा रामबाबा नदीत आलाय नदीतच गाडील मग आता बाळासाहेब चप्पल महत्वाची का जीव महत्वाचा कशाला म्हणताय का बेकारी झाली सगळी तुम्ही तहसीलदारला फोन करा प्रांताला फोन करा कलेक्टरला फोन करा हरामखोरांचा गुन्हे दाखल करा सुरू नका या काळात. बरोबर आहे पाटील रामभाऊ बाळासाहेबाचं बरोबर आहे पाटील आजच आपण या दोघांच्या गुन्हे दाखल करायचं तंटमुक्त अध्यक्षाला आणि पाटला सुद्धा ह्यांनी सोडलं नाही पाण्यात मारहाण झाली या. मस्ती आली ह्यांना गुन्हा गुन्हा काय दाखल करायची काय काय नाही मग संजू शेठ आलं का लक्षात महाभारत जर करायचं असेल ना रामभाऊ एकटा आलो येऊन महाभारत केलं असतं. लगा तंटमुक्त अध्यक्षाला आणि पाटलाला सुद्धा सोडलं नाही तुम्ही हा अहो करायचं गुन्हा दाखल तुम्ही काय माकडासारखं बघताय. बाळासाहेब मी गुन्हे दाखल करणार आहे आज गुन्हा गुन्हा दाखल करणार तुम्हा दोघांच्या आमच्या त्यांचं काहीच नाही फक्त हित्ता मोटर टाकून देणार नाही म्हणजे नाही मला काही कळत नाही आला मोठं साजूकपणा करत चला संजू शेठ सहकार्य करल किंवा सहकार्य हिर खांदेन आणि त्यात टाकीन आमचं काय दम नाही होय माकडा तर कोणाला पहिल्यापासून सहकार्य केलं रे. पकडा तुला कळतं का इथं तो माणूस काय मला तुझ्या मित्राला लाज नसल्यासारखा तिकडे पळून गेला अर्धाची तर बरोबर आहे नाही मी कोणाचं ऐकणार नाही बाळासाहेब आज गुन्हे दाखल करत असतो पुन्हा तक्रार करायची धमकी देत आहे तुम्हा दोघांच्या नाही, आमची काय कारण आहे दोघांचा वाद झाला की सुभाषराव रामभाऊला कोर्टात कचेरी जायची गरज नाही रामभाऊच कोर्ट आणि रामभाऊच पोलीस स्टेशन नाही त्याच्या नादी लागायची काय गरज नाही इसाई सोडून दिला माफ केलं अरे आपण पण सोडून द्या नाका तोंडात पाणी जास्त मारलं तर मला लका आणि आमच्या छाती काढून येतो ऐका तुमचं काय नाही दोघांचं आमचं काय मिटले ना एवढ्यासाठी हित आणलं होतं आम्हाला सुभाषराव तुम्हीच की म्हणला संजू शेठ सहकार्य कराल मदत कराल बघितलं का पळपुट्यासारखं पळून चाललं हे लाचारी मागच्या वेळेला बाळासाहेब ह्या दोघांची तुंबळ हाणामारी झाली आणि त्याच रात्री लाट्याला मासं खात दोघं बसले आपणच मूर्ख आहे चला त्याला मिटवायचं होतं ते माझ्याकडे आलं मी काय करणार चला पाटील शरण आलेल्याला मरण टाकाय. संजू शेठाचं भांडणं काय नाही तुमची आमची भांडणं नाहीत पण हित्ता मोटर टाकून देणार बघा अरे मीच खेळ देत नाही तुला घरी चल 50,000 रुपये देतो मोटर आण आणि उद्याच वांग 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 झालं पाहिजे उद्या आज 50,000ची मोटर आण तू आणि सगळं पाणी उपसून घेतो आणि बाळा, पाटील सुभाषराव तुम्ही यायचं तुम्ही पण इथं पेड खायला मोटर नाही बाबा मी येणार. पाणी उपासून अरे जीव गेला असता एखाद्याचा आम्ही कशाला येतो उद्या नदीला आंघोळीला सोडून नाही काय ना दिला चला अध्यक्ष चला
बरं का भाऊ चांगली ठोकली बरं का कसं काय उठा उठा, दुपार झाली, दुपारची गिळायची वेळ आली. काय नाही, उठा. स्वयंपाक झाला काय? संपला, उठा. काय ठेवलंय का तुम्ही आम्हाला? आयशा. झाली का झोप? काय 5 मिनिटं डोळा लागला तवर तर आले उठवाय तुम्ही. 5 मिनिटं? लय भारी सापान पडलं होतं. सकाळी आम्ही 10 वाजता रानात गेलो, हा. आता दुपारच्या 2 वाजल्यात. तेव्हापासून डुलकी आणली, 5 तास झोपला आणि त्याला 5 मिनिटं म्हणताय? बरं का भाऊ तुम्ही जसा झोपाळा आणलाय ना तशी अण्णांची झोप वाढली बरं का लय. झोपाळ्यात झोप चांगली लागती. स्वप्न बी लय भारी पडलं होतं. मग नाव आहे झोपाळू. हो, लय भारी सापान पडलं. कसलं ह्या वयात स्वप्न पण बघताय का? तसं नाही, एक माणूस तुम्हाला ताणीत होता. जेव्हा मी पाठीमागून बंदुकीचा बार काढला तो पळून गेला, मग तुम्ही माघारी आलाय. आईला, भाऊला माणूस होता नसेल हो? स्वप्नात. सपनात होय. मी त्या माणसाला ताणत असेल. काय असेल ते असेल, पण दिवसातनं 3-3 बाऱ्या कापडं बदलताय. हा, ती श्वेता घरी नाही, सीमा घरी नाही. पिक्चर मधल्या नटाच्या वर नटलाय तुम्ही. नट नाही दिसत, पण तुम्ही डाकू दिसताय पिक्चर मधलं. हो अण्णा आम्हाला डाकू म्हणताय वे? अहो तुम्ही डाकू सारखं दिसताय. विरप्पन चंबलचा डाकू. अरे डाकू कोणाला म्हणताय? स्वतः असं मलकट्ट कळकट्ट गिदाड गँगचा प्रमुख असल्यासारखं दिसताय, आम्हाला डाकू म्हणताय? अरे मेकअप करीत नाही ना तुमच्या वाणी 4-4 वेळा. हा, पुरी घरी नसले की फावलंच तुम्हाला. आज सकाळपासून बघतोय 3ऱ्यांदा ड्रेस बदललाय. हा, पोरींचं नशीब तुमच्या जावया असणं हिऱ्यासारखं मिळत. हाय की कोण नाही म्हणतोय. अहो अण्णा कपडे का बदलल्यात? पिक्चर मध्ये म्हणता ना पिक्चर वाले नटागत, पिक्चर मधल्या नटागतच डुबवून हाणली ती माणसं Fighting पाण्यात. करून आलोय. फायटिंग कपडे ओरिजिनल हे मारली. कुणी? मीन भाऊनी दोघांनी विरोधक. तुम्हाला मध्ये लय पोट मोठे- काय तू ना कसान झाले, भांडत जाऊ नका, तंडत जाऊ नका. मेंबर गाण्याने एकट्याने हाणला, लय. नदीत पाडू पाडू हाणली. तो आणली. लय मारली, मारणाची मारली. अण्णा पुरावा बसून बसून मी बाहेरनं नुसता आदेश देत होतो. मी जर पाण्यात गेलो असतो तर पाणी उफाळलं असतं, काही घडू शकलं असतं. तुम्ही मारली? लय मारली अण्णा, लयच मारली. तोंड का सुजलंय तुझं मग? अण्णा झोपून झोपून आहे ना तुमचं डोळं सुजल्यात, त्याच्यामुळं ना तुम्हाला आमची तोड सुजल्यासारखी दिसतात. कसं आहे, दुसऱ्याला 2 द्यायच्या म्हटलं 2 घ्यावे वेळ लागतं. हा, 2 घेतले असत्यात. नाही भाऊ, पण आपण एक सुद्धा घेतली नाही. मारली, हा. पाण्यावणी तंडत होती, पाण्यावणी. क्षुल्लक गोष्ट. अरे मुलं जरा सहकार्य कर, आमच्या मोटरीचा प्रॉब्लेम झालाय. रिक्वेस्ट करायला गेलो तर मला हित गाडी ना हे रिखांदी ना आला का तुझ्या बापाची न देव आहे. अण्णा अध्यक्षांनी जर धरलं नसतं ना, बुडवून मारले असे दोन्ही, बुडवून. मांजरं कशी बुचकाळत्यात तशी अशी दोघाची मुडकी धरली होती पाण्यात दाबून मी. तुमची वय. हा बघितलं का? अण्णा जागवा, जागवा. अशा वेळेस तुमच्या मदतीची गरज होती. इथं झोपायचं, त्यापेक्षा रानात जर गेला असता, लगडीनं जर त्या ऊसाच्या सरीत पाणी वतलं असतं तर ही ऊसाची वेळ आली नसती. आणि लोकांना नावं ठेवायचं, असं झालं आणि तसं झालं. तुमची कर्तुक तशी. तुमची कशी? अहो ग्लासनी जरी पाणी वाहिलं ना अण्णा, तुमचा व्यायाम होईल. डाएट पण करायची गरज नाही.